खोल श्वास घेत तो पुढे आला आणि आईच्या पायाशी कोसळला. आई, मी तुझ्यावर रागावलं होतं ना, मला यायचं होतं, पण त्या दिवसाच्या वादानं माझे पाय थांबवले. स्वतःवर राग आला होता. तू नेहमी मला समजवायचीस, अशी सवय लावलीस की शेवटी तुझंच ऐकलं नाही. आई, तो आईचा थंड पडलेला हात हातात घेऊन रडत रडत बोलत राहिला. पण सुनीताताई आता काही ऐकू शकत नव्हत्या. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. चेहऱ्यावर खोल अपराधीनपणा उमटला होता. तो स्वतःच्याच नजरेला सामोरा जाऊ शकत नव्हता. काही वेळ गप्प बसून अचानक उठला आणि घराबाहेर निघून गेला. सुधीर मात्र आईच्या उशाशी बसून कधी त्यांच्या केसांवर हात फिरवत होता तर कधी त्यांच्या पायाशी कोसळून रडत होता. तो जणू वेगळ्याच जगात हरवून गेला होता. वनितानं 2-3दा त्याला हाक मारली, पण त्यानं काहीच उत्तर दिलं नाही. शेवटी तिनं खांद्यावर हात ठेवून त्याला दिलासा दिला. पण आज खरी माया पाहून वनिता थक्क झाली होती. तिला वाटायचं सुजय आईवर जीव ओवाळून टाकतो आणि सुधीर फक्त कर्तव्य निभावत असतो. पण उलटच घडलं होतं. सुजयनं आईला पूर्ण विसरून टाकलं, तर सुधीरनं त्यांच्या आजारपणात अधिक जवळ येऊन खरी सेवा केली आणि आपल्या वागण्यानं खरं प्रेम दाखवलं. सुनीताताईंनी मोठ्या मुलाच्या दिखाऊ प्रेमाचा आणि धाकट्या मुलाच्या खऱ्याखुरी सेवेचा अनुभव घेतला आणि अखेर ह्या जगाचा निरोप घेतला. खोलीत गडद शांतता पसरलेली होती. काही दिवसांनी वकील साहेब पुन्हा वसईतनामा घेऊन आले आणि सगळ्यांना हॉलमध्ये बोलावलं. वसियत ऐकताच वनिताच्या आश्चर्याला पारावार उरला नव्हता. सुनीताताईंनी आपली संपूर्ण मालमत्ता तिच्या नावे केली होती. सुजयच्या वाट्याला एक पैसाही आला नाही. घर आता पूर्णपणे वनिताचं होतं. हे ऐकताच वनिता काही बोलणारच होती. इतक्यात सुजय झटकन उठला. हे कसं शक्य आहे? माझी स्वतःची आई दत्तक घेतलेल्या मुलाला सगळं कसं काय देऊ शकते? खरा मुलगा तर मी आहे. हे ऐकून वनिता थक्क झाली आणि सुधीरकडे पाहू लागली. सुधीर काही बोलणार तोच वकील साहेब म्हणाले, यात काहीच बदल होणार नाही, कारण तुझ्या आईनं जिवंतपणीच सगळं काही आपल्या धाकटी सून वनिताच्या नावे करून ठेवलं आहे. त्यांचं असं मत होतं की सुजय हा त्यांच्या पोटी जन्मलेला असूनही त्यानं कधी आईकडे लक्ष दिलं नाही. त्या तर कायम तुझ्या भेटीसाठी आसुसलेल्या असायच्या, पण धाकट्या सुनेनं त्यांच्या सेवेत कधीही कमी पडू दिलं नाही. आणि सुधीरबद्दल सांगायचं तर तो दत्तक मुलगा असल्यामुळे सुनीताताईंनी त्याला कधीच सख्या मुलासारखी माया दिली नाही, पण तरीही त्यानं कधी कटुशब्द बोलला नाही. शेवटपर्यंत त्यानं मनापासून त्यांची सेवा केली. म्हणूनच त्यांच्या दोन्ही दुकानांची मालकी त्यांनी सुधीरकडे सोपवली आहे. शेवटी सुनीताताईंनी लिहिलं होतं, माझा सक्का मुलगा आणि सून साधना